बिहार में जिस तरीके से हत्या, अपहरण, लूटमार, डकैती, बलात्कार ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಹಾಗೇನೆ ಲೋಕ ಜನಶಕ್ತಿ ಪಕ್ಷದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಚಿರಾಗ್ ಪಾಸ್ವಾನ್ ನಿತೀಶ್ ಕುಮಾರ್ ನೇತೃತ್ವದ ಬಿಹಾರ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಟೀಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಹಾಗೆ ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಹದಗೆಡ್ತಿರೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸರ್ಕಾರವನ್ನ ತೀವ್ರವಾಗಿ ತರಾಟೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಜೆಡಿಯು ನಾಯಕರು ಕೂಡ ರಿಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು, ಕಾನೂನು ಹಾಗೆ ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನ ಪ್ರಶ್ನಿಸೋ ಜನರು ಅಪರಾಧಿಗಳನ್ನ ತಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರಿಸಿಕೊಳ್ಳೋದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದು ಮೈತ್ರಿಕೂಟದಲ್ಲಿ ಭುಗಿಲೆದ್ದಿರೋ ಅಸಮಾಧಾನವನ್ನ ಬಹಿರಂಗ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಪಾಟ್ನಾದಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಜೊತೆ ಮಾತನಾಡಿರೋ ಚಿರಾಗ್ ಪಾಸ್ವಾನ್ ಅಪರಾಧ ಚಟುವಟಿಕೆಗಳ ಹೆಚ್ಚಳದ ಬಗ್ಗೆ ಕಳವಳ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಪರಾಧ ಅತಿರೇಕವಾಗಿರೋ ಸರ್ಕಾರವನ್ನ ನಾನು ಬೆಂಬಲಿಸ್ತಿದ್ದೀನಿ ಅಂತ ನನಗೆ ಬೇಸರವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅಪರಾಧವನ್ನ ನಿಯಂತ್ರಿಸೋದು ಅತ್ಯಗತ್ಯ, ಇಲ್ಲದೇ ಇದ್ರೆ ಪರಿಣಾಮಗಳು ತುಂಬಾ ಕೆಟ್ಟದಾಗಿರುತ್ತೆ. ಸರ್ಕಾರ ಇಲ್ಲಿನ ಜನರ ಜೀವನದ ಜೊತೆ ಆಟ ಆಡ್ತಿದೆ ಅಂತಾನು ಹೇಳಿದ್ರು. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೊಲೆ, ಅತ್ಯಾಚಾರ, ಸಾಮೂಹಿಕ ಅತ್ಯಾಚಾರ, ಡಕಾಯಿತಿ, ದರೋಡೆ, ಕಳ್ತನ ಹಾಗೆ ಈವ್ ಟೇಸಿಂಗ್ ನಂತಹ ಅಪರಾಧಗಳ ಸರಣಿ ಒಂದರ ನಂತರ ಒಂದರಂತೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಬಂಧನಗಳಾಗ್ತಾ ಇದ್ರೂ ಇದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಹುಟ್ಟುಹಾಕ್ತಾ ಇದೆ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಘಟನೆಗಳು ಯಾಕೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕು. ವಿಧಾನಸಭೆ ಚುನಾವಣೆಗಳು ಸಮೀಪಿಸ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಕಾನೂನು ಮತ್ತು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಕಾಪಾಡೋದು ಆಡಳಿತದ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿದೆ ಅಂತ ಒತ್ತಿ ಹೇಳಿದ್ರು. ಪಾಸ್ವಾನ್ ಅವರ ಈ ಹೇಳಿಕೆಗಳು ಬಿಹಾರದ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಒಂದಷ್ಟು ಸಂಚಲನಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಬಹುದು. ಇನ್ನೇನು ಎಲೆಕ್ಷನ್ ಸಮೀಪಿಸ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಈ ರೀತಿಯ ಬೆಳವಣಿಗೆ ಇದು ಎಲೆಕ್ಷನ್ ಮೇಲೆ ಕೂಡ ಪರಿಣಾಮ ಉಂಟು ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಲಾಗ್ತಾ ಇದೆ. देखिए, एक के बाद एक जिस तरीके से बिहार में आपराधिक घटनाओं की एक श्रृंखला सी बन गई है और प्रशासन पूरी तरीके से नतमस्तक दिख रहा है अपराधियों के सामने. ये बात सही है कि जो ये घटना घटी है ये जितनी निंदनीय है, जितनी शर्मनाक है, कार्रवाई भी हुई, गिरफ्तारी भी हुई, पर पहली बात ऐसी घटनाएं घट क्यों रही हैं? बिहार में जिस तरीके से हत्या, अपहरण, लूटमार, डकैती, बलात्कार एक के बाद ऐसी श्रृंखला बन गई है और अब तो ऐसा लग रहा है जैसे प्रशासन पूरी तरीके से नाकामयाब है इन घटनाओं को रोकने के लिए. और अगर ऐसे ही चलता रहा तो ये आने वाले दिनों में एक बहुत भयावह परिस्थिति उत्पन्न कर देगा हमारे प्रदेश के लिए. उत्पन्न हो चुकी है. जिन परिवारों ने अपनों को खोया उनका हालात पूछिए, जिन बच्चियों के साथ इस तरीके से दुष्कर्म हो रहा है उनके हालात पूछिए. आज अगर इस तरीके की बातें भी कही जाती हैं कि चुनाव के कारण ऐसी गतिविधियों को असामाजिक तत्व अंजाम दे रहे हैं, अगर चुनाव भी एक कारण, और मैं भी मानता हूं कहीं ना कहीं कि संभवतः चुनाव भी एक कारण है, सरकार को बदनाम करने की साजिश के साथ संभवतः इन घटनाओं को अंजाम दिया जा रहा है, पर तब भी जिम्मेदारी तो प्रशासन की ही है ना इसको नियंत्रित करने की. कोई भी अपराधी आपके राज्य में आपराधिक घटनाओं को कैसे अंजाम दे रहा है प्रशासन के रहते हुए? या तो फिर इसमें प्रशासन की मिली भगत है और या फिर प्रशासन इस पे लीपापोती करने का कार्य कर रहा है, और या फिर पूरी तरीके से प्रशासन निकम्मा हो चुका है और अब इनके बस का नहीं है बिहार और बिहारियों को सुरक्षित रखना. ऐसे में पुनः एक बार मैं बिहार सरकार से आग्रह करूंगा, जरूरी है समय रहते हम लोगों को इसके ऊपर कार्रवाई करने की. मुझे इस बात का दुख होता है कि मैं एक ऐसी सरकार का यहाँ पे समर्थन कर जहां पे अपराध पूरी तरीके से बेलगाम हो चुका है. इस पे नियंत्रण पाना जरूरी होगा, नहीं तो इस तरीके से बिहार और बिहारियों की जिंदगी से होता हुआ खिलवाड़ बिहार को बहुत बुरे अंजाम तक